नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे पाहणार आहोत। मागील व्हिडिओजमध्ये आपण बहुतेक प्रश्न कव्हर केलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न परत कव्हर करणार आहोत। तर चला पहिला प्रश्न पाहूया काय आहे। टिंबटिंब म्हणजे सार्वजनिक मालकी संपवणे आणि खाजगी मालकीची स्थापना करणे असे आहे। तर पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब म्हणजे सार्वजनिक मालकी संपवणे आणि खाजगी मालकीची स्थापना करणे याला म्हणतात। तर आपल्याकडे पर्याय आहेत, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि वरीलपैकी काहीही नाही। जर इथे आपण पाहिलं तर उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन, खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन, जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन आणि वरीलपैकी काही नाही। तर इथे पाहिलं तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, खाजगीकरण। इथे काय करतोय आपण, सार्वजनिक मालकी संपवतोय आणि खाजगी मालकीची स्थापना करणे याला आपण खाजगीकरण असे म्हणतो, प्रायव्हेटायझेशन असे म्हणतो। त्याच्यानंतर वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, खाजगीकरणाची उद्दिष्टे पुढीलपैकी कोणती आहेत? तर आपण पाहूयात की आपल्याकडे पर्याय काय आहेत। राजकीय हस्तक्षेप कमी करणे, संसाधनाचा कार्यक्षम मार्गाने उपयोग, भांडवलशाहीचा प्रसार करण्यासाठी खाजगीकरण केले जाते आणि वरीलपैकी सर्व। जर इथे आपण पाहिलं तर खाजगीकरणाची उद्दिष्टे हे तिन्ही असू शकतात। तर पुढीलपैकी कोणती? तर हे तिन्ही आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। म्हणजेच राजकीय हस्तक्षेप कमी करणे, त्याच्यानंतरनं संसाधनाचा कार्यक्षम मार्गाने उपयोग करणे आणि भांडवलशाहीचा प्रसार करण्यासाठी खाजगीकरणाचा उपयोग होतो किंवा ते एक उद्दिष्ट असू शकतं खाजगीकरणाचं, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूयात तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न आहे, टिंबटिंब खाजगीकरणाच्या उपायांचा समावेश दर्शवतात। टिंबटिंब खाजगीकरणाच्या उपायाचा समावेश दर्शवतात। आपण पर्याय काय आहेत ते पाहूया आपल्याकडे। पहिला पर्याय आहे आपल्याकडे मालकीत बदल म्हणजे चेंज इन ओनरशिप ऑफ ॲसेट असं ज्याला आपण म्हणतो। त्याच्यानंतरनं संघटनात्मक उपाय, त्याच्यानंतरनं आहे तिसरा परिचालन उपाय आणि वरीलपैकी सर्व। जर इथे आपण पाहिलं तर टिंबटिंब खाजगीकरणाच्या उपायांचा समावेश आहे, तर हे तिन्ही आहेत, म्हणजे मालकीत बदल असणे, संघटनात्मक उपाय आणि परिचालन उपाय हे तिन्ही गोष्टींचा समावेश खाजगीकरणाच्या उपायांमध्ये आहे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ना। चौथा जो प्रश्न आहे, आता इथे आपण पहिलं जे खाजगीकरणाचा उपाय आहे म्हणजेच चेंज इन ओनरशिप किंवा मालकीच्या बदलाद्वारे कसं खाजगीकरणामध्ये समावेश होतो। तर प्रश्न या स्वरूपाचा दिलेला आहे आपल्याला की मालकीच्या बदलाद्वारे किंवा चेंज इन ओनरशिप खाजगीकरणात टिंबटिंब यांचा समावेश आहे। चेंज इन ओनरशिप म्हणजेच काय किंवा त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या गोष्टींचा समावेश आहे ते आपण पाहूयात। आता इथे आपल्याकडे पर्याय आहेत, संपूर्ण सार्वजनिक मालमत्ता खाजगीकरण करणे त्याच्यानंतरनं संयुक्त उदयम प्रणाली, त्याच्यानंतर आहे व्यवस्थापन बेल आउट आणि मॅनेजमेंट बेल आउट ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतरनं शेवटचा पर्याय आहे वरीलपैकी सर्व। जर इथे आपण पाहिलं तर चेंज इन ओनरशिप याच्या संदर्भात ह्या तिन्ही गोष्टी बरोबर आहेत, म्हणजे संपूर्ण सार्वजनिक मालमत्ताचं खाजगीकरण करणे, त्याच्यानंतरनं संयुक्त उदयम प्रणाली म्हणजे जॉईंट व्हेंचर सॉर्ट ऑफ एक सेटअप ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानंतरनं व्यवस्थापन बेल आउट किंवा मॅनेजमेंट बेल आउट आणि वरीलपैकी सर्व। तर हे चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतरनं आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे। पाचवा प्रश्न आहे, संस्थात्मक उपायांद्वारे खाजगीकरणात टिंबटिंब यांचा समावेश आहे। वरती आपण आता ओनरशिप ऑफ ॲसेटच्या संदर्भात पाहिलं होतं, आता संस्थात्मक उपायांद्वारे खाजगीकरणात टिंबटिंब यांचा समावेश आहे। तर कुठल्या गोष्टी आहेत? सरकारी उपक्रम खाजगी क्षेत्राला भाड्याने दिले जाणार, त्याच्यानंतरनं सरकारचे नियंत्रण मर्यादित केले जाणार, त्याच्यानंतरनं सरकार व्यवसाय सुधारण्यासाठी संधी देणार आणि वरीलपैकी सर्व। जर इथे आपण पाहिलं तर संस्थात्मक खाजगीकरणांमध्ये कशा स्वरूपात समावेश आहे त्यांचा, तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे सरकारी उपक्रम खाजगी क्षेत्राला भाड्याने दिले जातील, त्याच्यानंतरनं सरकारचे नियंत्रण मर्यादित केले जातील, त्याच्यानंतरनं सरकार व्यवसाय सुधारण्यासाठी संधी देईल, म्हणून हे तिन्ही गोष्टी बरोबर आहेत आणि त्यामुळे वरीलपैकी सर्व ऑप्शन ड किंवा डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे।
त्याच्यानंतर वळूया आपण 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आहे ऑपरेशनल उपायांद्वारे खाजगीकरण करण्याचा हेतू होता व्यवसायाच्या टिंबटिंब सुधारणे. जर आपण पाहिलं तर व्यवसायाच्या कुठल्या गोष्टी ऑपरेशनल उपाय याच्या संदर्भात खाजगीकरणानंतरनं कुठल्या गोष्टी व्यवसायाच्या सुधारल्या जाऊ शकतात जर आपण ऑपरेशनल उपाय राबवले तर खाजगीकरणाच्या द्वारे. तर इथे जर आपण पाहिलं तर व्यवसायाचा प्रभाव म्हणजे फ्लो ऑफ बिझनेस, त्याच्यानंतर आहे व्यवसायाची कार्यक्षमता, त्याच्यानंतर आहे व्यवसायाचे धोरण, आणि चौथा आहे व्यवसायाचे प्रोत्साहन. जर इथे आपण पाहिलं तर ऑपरेशनल उपाय जर आपण राबवले खाजगीकरणाच्या द्वारे तर आपल्याला व्यवसायाची कार्यक्षमता ही वाढवता येते किंवा सुधारता येते. म्हणून ऑप्शन बी व्यवसायाची कार्यक्षमता हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती खाजगीकरणाच्या मर्यादा सूचित करते किंवा खालीलपैकी कोणत्या गोष्टी खाजगीकरणाच्या मर्यादा सूचित करते किंवा लिमिटेशन्स ज्याला आपण म्हणतो. जर इथे आपण आपल्याकडे जे पर्याय आहेत ते पाहिले तर नियोजनाचा अभाव होता त्याच्यामध्ये खाजगीकरणाच्या धोरणामध्ये. त्याच्यानंतर आहे खाजगी क्षेत्रातील अनेक उद्योगांना अडचणीचा सामना करावा लागला. त्याच्यानंतर आहे खाजगी क्षेत्रातील सर्व उद्योग कार्यक्षमता राखू शकले नाहीत, जी कार्यक्षमता अपेक्षित होती त्या प्रकारची कार्यक्षमता राहिली नाही किंवा राखू शकले नाहीत. आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर ह्या चारही किंवा तिन्ही गोष्टी ह्या खाजगीकरणाच्या मर्यादा सूचित करतात, म्हणजे नियोजनाचा अभाव, त्याच्यानंतर खाजगी क्षेत्रातील अनेक उद्योगांना अडचणीचा सामना करावा लागला, आणि त्याच्यानंतर खाजगी क्षेत्रातील सर्व उद्योग कार्यक्षमता राखू शकले नाहीत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे टिंबटिंब म्हणजे व्यापार, स्थलांतर, तंत्रज्ञान इत्यादी माध्यमातून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये समाकलन. परत प्रश्न वाचतो तुमच्यासाठी. टिंबटिंब म्हणजे व्यापार, तंत्रज्ञान, स्थलांतर इत्यादी माध्यमातून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये समाकलन. त्याला आपण खाजगीकरण म्हणतो, त्याला आपण उदारीकरण म्हणतो, त्याला आपण जागतिकीकरण म्हणतो किंवा वरीलपैकी सर्व म्हणतो. जर इथे आपण व्यवस्थितपणे जर प्रश्न वाचला तर इथे आपल्याला कळून येतं की जागतिकीकरण याच्या संदर्भात ही गोष्ट होत आहे. जागतिकीकरण म्हणजेच व्यापार, स्थलांतर, तंत्रज्ञान इत्यादी माध्यमातून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये समाकलन होणे, त्याला आपण जागतिकीकरण असे म्हणतो. म्हणून ऑप्शन सी किंवा क जागतिकीकरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. मुक्त व्यापारास किंवा फ्री ट्रेड प्रोत्साहन ज्याला म्हणतो आपण, फ्री ट्रेडचं प्रोत्साहन, त्याच्यामध्ये टिंबटिंब गोष्टींचा समावेश आहे. तर इथे आपण जर पाहिलं तर दर हटवणे किंवा टॅरिफ्स कमी करणे, त्याच्यानंतर नियंत्रणे निर्मूलन, त्याच्यानंतर बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांचे सामंजस्य ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अशा स्वरूपात म्हणतो, त्याचं सामंजस्य किंवा त्याला थोडंसं हार्मोनाइज केलं जाणार. आणि वरीलपैकी सर्व. जर आपण फ्री ट्रेड पॉलिसीज पाहिल्या तर त्याच्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टींची काळजी घेतली जाते, म्हणजेच टॅरिफ्स कमी केले जातात, त्याच्यानंतर कंट्रोल्स ज्याला आपण नियंत्रणे निर्मूलन असं म्हणतो, कंट्रोल्सही कमी केले जातात, आणि बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांचे सामंजस्य म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जे असतात त्यांचंसुद्धा एक हार्मोनायझेशन होतं. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे जागतिकीकरणाच्या गुणवत्तेमध्ये टिंबटिंबचा समावेश आहे. जागतिकीकरणाच्या गुणवत्तेमध्ये टिंबटिंब गोष्टींचा समावेश आहे. तर त्याच्याने जागतिकीकरणामुळे स्पर्धा वाढली, त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे सुधारित तंत्रज्ञान आलं, त्याच्यानंतर नाही आर्थिक प्रगती झाली, आणि वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर आर्थिक प्रगती, सुधारित तंत्रज्ञान, स्पर्धा वाढणे या सगळ्या गोष्टी जागतिकीकरणाच्या गुणवत्तेमध्ये किंवा त्याच्या पॉझिटिव्हमध्ये किंवा त्याच्या मेरिट्समध्ये आपण मोजू शकतो, आणि म्हणून या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे. आणि या अनुषंगाने वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे स्पर्धाही वाढली, तंत्रज्ञानही सुधारलं, आर्थिक प्रगतीसुद्धा झाली, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे जागतिकीकरणाच्या मर्यादेत टिंबटिंबचा समाविष्ट आहेत किंवा टिंबटिंब गोष्टी समाविष्ट आहेत. जागतिकीकरणाच्या मर्यादेमध्ये इथे आता लिमिटेशन्स किंवा ज्याला आपण
नेगेटिव्ज म्हणतो त्या गोष्टीचं, किंवा ज्याला आपण क्रिटिसिझम्स अशा गोष्टी बोलतो तशा संदर्भात हा प्रश्न आहे. जागतिकीकरणाच्या मर्यादेत टिंबटिंब गोष्टींचा समावेश आहे किंवा समाविष्ट आहेत. मग कुठली गोष्ट आहे ती? खूप तीव्र स्पर्धा, त्याच्यानंतरनं बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी किंवा मोनोपोली ऑफ मल्टीनॅशनल कंपनीज ज्याला म्हणतो, त्याच्यानंतरनं नैसर्गिक संसाधनावरती परिणाम म्हणजे नॅचरल रिसोर्सवरती त्यांचा इम्पॅक्ट झालेला आहे, आणि वरीलपैकी सर्व. खूप तीव्र स्पर्धा ही दिसूनच येते आपल्याला, कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतरनं MNCचाही मोनोपोली दिसून येते जागतिकीकरणामुळे. त्याच्यानंतरनं नैसर्गिक संसाधनावरती सुद्धा परिणाम दिसून आलेला आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नवीन आर्थिक धोरण 1991 मधील अचीव्हमेंट्स सूचित करते किंवा कृत्य सूचित करते? तर इथे जर आपण पाहिलं तर दारिद्र्य कमी झालं म्हणजे डिक्लाइन इन पॉवर्टी, आर्थिक वाढ झाली, रोजगार आणि वेतन याच्यामध्ये वाढ झाली, आणि वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर खालीलपैकी कोणते नवीन आर्थिक धोरण 1991 मधील कृत्य किंवा अचीव्हमेंट सूचित करते? तर तिन्ही गोष्टी म्हणजे दारिद्र्यही कमी झालं, आर्थिक वाढही झाली, आणि रोजगार आणि वेतन या दोन्ही गोष्टीमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न हा 1991च्या आर्थिक धोरणाच्या संदर्भात आहे, आणि तो प्रश्न अशा स्वरूपाचा आहे की 1991 मध्ये सरकारने अनेक स्थिरीकरण किंवा स्टेबलायझेशन उपायांचा अवलंब केला. त्यामध्ये टिंबटिंब गोष्टींचा समावेश आहे. स्टेबलायझेशन प्रिन्सिपल्स वापरले होते, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर इथे आहे व्यापारासाठी अर्थव्यवस्था उघडणे, त्याच्यानंतर आहे निर्गुंतवणूक आणि खाजगीकरण करणे, त्याच्यानंतर आहे सरकारची भूमिका पुन्हा परिभाषित केली गेली, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर 13व्या प्रश्नामध्ये तिन्ही गोष्टी म्हणजे स्टेबलायझेशन प्रोग्राम किंवा स्थिरीकरण ज्याला आपण म्हणतो त्या उपायांचा जर आपण अवलंब केला जो 1991 मध्ये, ते जर पाहिलं तर त्याच्यामध्ये व्यापारासाठी अर्थव्यवस्था ची ओपनिंग अप ऑफ इकॉनॉमी ज्याला म्हणतो किंवा अर्थव्यवस्था उघडण्यात आली. त्याच्यानंतरनं निर्गुंतवणूक किंवा खाजगीकरण हेही करण्यात आलं. त्याच्यानंतरनं सरकारची भूमिका ही पुन्हा परिभाषित केली गेली. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया आता 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या सुधारणांमध्ये टिंबटिंब प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे? पुढीलपैकी कोणत्या सुधारणांमध्ये टिंबटिंब प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे? तर स्पर्धा प्रोत्साहन, त्याच्यानंतर हाही प्रश्न 1991च्या पॉलिसीच्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर लवचिक किंमत रचना प्रोत्साहन, त्याच्यानंतर ज्ञान आधारित अर्थव्यवस्था किंवा नॉलेज बेस्ड इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपण ती, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर तिन्ही गोष्टी म्हणजे स्पर्धा प्रोत्साहन, त्याच्यानंतर लवचिक किंमत रचना, त्याच्यानंतर ज्ञान आधारित अर्थव्यवस्था, या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे किंवा हे तिन्ही प्रमुख क्षेत्र आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, आर्थिक सुधारणांच्या मर्यादामध्ये टिंबटिंब प्रमुख गोष्टींचा समावेश आहे. आर्थिक सुधारणांच्या मर्यादामध्ये टिंबटिंब प्रमुख गोष्टींचा समावेश आहे. पहिला पर्याय आपल्याकडे आहे नीट परिभाषित धोरण नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे खूप जास्त अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या त्या आर्थिक धोरणापासून, म्हणजे 1991च्या धोरणाच्या संदर्भात ही गोष्ट होत आहे. त्याच्यानंतर सुधारणांच्या वेगाने उद्योगांची गुणवत्ता खालवली, आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर मर्यादा किंवा लिमिटेशन्समध्ये या तिन्ही गोष्टी येतात. म्हणजे नीट परिभाषित धोरण नव्हतं ते, त्याच्यानंतरनं खूप जास्त अपेक्षा ठेवण्यात आली होती त्या धोरणापासून म्हणजे 1991च्या धोरणापासून. त्याच्यानंतरनं सुधारणांच्या वेगाने उद्योगांची गुणवत्ता खालवलीच, आणि त्याच्यानंतर वरीलपैकी सर्व. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे, वस्तू आणि सेवा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व मानवी, शारीरिक आणि मानसिक श्रमाच्या एकत्रीकरणाला टिंबटिंब असे म्हणतात. व्याख्येचा प्रश्न आहे हा. वस्तू आणि सेवा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व मानवी, शारीरिक आणि मानसिक श्रमाच्या एकत्रीकरणाला टिंबटिंब असे म्हणतो. जमीन, श्रम, भांडवल, वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर श्रम
किंवा लेबर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. लँड जमीन हे नसू शकतं, भांडवल किंवा कॅपिटल हे नसू शकतं. म्हणून वस्तू आणि सेवा निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व मानवी शारीरिक आणि मानसिक श्रमाच्या एकत्रीकरणाला श्रम किंवा लेबर असे म्हणतात. त्याच्यानंतर नवळ्या 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे, श्रम टिंबटिंब प्रकारांमध्ये विभागले जातात. एक प्रकार आहे, 2, 3, 4. तर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 प्रकारांमध्ये विभागले गेलेले आहे. श्रमाचे 4 प्रकार असतात, जे आपण याच सिरीजमध्ये आता पुढे प्रश्न येतील ज्याच्यामध्ये आपल्याला कळून जातील की कुठले 4 वेगळे श्रमाचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर नवळ्या 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शारीरिक श्रम सूचित करते? शारीरिक श्रम सूचित करते. आता हा पहिला प्रकार झाला श्रमाचा. आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं की 4 प्रकार असतात, तर शारीरिक श्रम हे पहिला झालं. तर खालीलपैकी कोणते शारीरिक श्रम सूचित करते? शेतमजूर, औद्योगिक कामगार, बांधकाम कामगार आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर शारीरिक श्रम हे या तिन्ही गोष्टींमध्ये वापरले जाते. शेतमजूर, औद्योगिक कामगार किंवा बांधकाम कामगार, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर नवळ्या 19व्या प्रश्नाकडे. हा दुसरा प्रकार आहे श्रमाचा. खालीलपैकी कोणते मानसिक श्रम दर्शवते? मानसिक श्रम दर्शवते. डॉक्टर, वकील किंवा ॲडव्होकेट ज्याला म्हणतो आपण तो, प्राध्यापक, प्रोफेसर्स आणि वरीलपैकी सर्व. तर इथे पाहिलं तर खालीलपैकी कोणते मानसिक श्रम दर्शवते? तर ह्या तिन्ही गोष्टी आहेत, म्हणजे डॉक्टर, वकिली आणि प्राध्यापक, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 20व्या प्रश्नाकडे. तो कर्तव्य जबाबदारीने पार पाडण्यासाठी विपुल स्वतंत्र निर्णयाचा उपयोग करून कार्यक्षमतेने कार्य करण्यास सक्षम आहे. टिंबटिंब त्याला काय म्हणतात? अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? जो कर्तव्याने जबाबदारीने पार पाडण्यासाठी त्याचं कर्तव्य विपुल स्वतंत्र निर्णयाचा उपयोग करून कार्यक्षमतेने एखादं कार्य करतो किंवा करण्यास सक्षम आहे, त्याला आपण काय म्हणतो? इथं आपल्याकडे पर्याय आहेत, कुशल कामगार, अकुशल कामगार, अनुत्पादक कामगार आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर कुशल कामगार किंवा स्किल्ड लेबर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, कारण की तो जबाबदारीने त्याला दिलेलं कर्तव्य स्वतंत्र निर्णय घेऊन कार्यक्षमतेने पूर्ण करतो किंवा करण्यासाठी सक्षम आहे, म्हणून कुशल कामगार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 21व्या प्रश्नाकडे. 21वा प्रश्न आहे, कुशल कामगारांची उदाहरणे टिंबटिंब आहेत. कुशल कामगारांची उदाहरणे टिंबटिंब आहेत. कलाकार किंवा आर्टिस्ट्स ज्याला म्हणतो, अभियंते, इंजिनियर्स. क आहे डॉक्टर आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर कुशल किंवा स्किल्ड लेबर यांचे प्रकार किंवा उदाहरण हे तिन्ही असू शकतात, म्हणजे कलाकार किंवा आर्टिस्ट असू शकतो, अभियंता, इंजिनियर आणि डॉक्टर, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर नवळ्या आपण 22व्या प्रश्नाकडे. 22वा प्रश्न आहे, टिंबटिंब साध्या कर्तव्याने पार पाडतो ज्यासाठी कमी किंवा स्वतंत्र निर्णय आवश्यक नाही आहे. वरती आपण पाहिलं कुशल कामगार हा कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो. तर इथे आहे की कोण अशी व्यक्ती असू शकते ज्याला कर्तव्य पार पाडण्यासाठी कमी किंवा स्वतंत्र निर्णय आवश्यक नाही आहे. तर इथे जर आपण पर्याय पाहिले तर कुशल कामगार, अकुशल कामगार, त्याच्यानंतर अनुत्पादक कामगार आणि वरीलपैकी सर्व हे आपल्याकडे पर्याय आहेत. आणि याचं बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं, साध्या कर्तव्याने जी गोष्ट पार पाडली जाते आणि ज्याच्यामध्ये स्वतंत्र निर्णय घेणं असं आवश्यक असं नाही आहे, याला आपण अकुशल कामगार असं म्हणतो, अकुशल कामगार. त्याच्यानंतर 23व्या प्रश्नाकडे. 23वा प्रश्न आहे, टिंबटिंब उत्पादन क्षेत्रामधील श्रमशक्ती आहे जी अतिरिक्त मूल्यांचा थेट स्रोत आहे. म्हणजे सरप्लस व्हॅल्यू क्रिएशनमध्ये डायरेक्ट ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट असू शकतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण उत्पादक कामगार म्हणतो, अनुत्पादक कामगार म्हणतो, औद्योगिक कामगार म्हणतो, वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण व्यवस्थित वाचला प्रश्न तर उत्पादक कामगार उत्पादन क्षेत्रामधील श्रमशक्ती आहे जी अतिरिक्त मूल्यांचे थेट स्रोत आहे, म्हणून ऑप्शन ए उत्पादक कामगार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर नवळ्या 24व्या प्रश्नाकडे. 24वा प्रश्न आहे, टिंबटिंब उत्पादन क्षेत्रामधील
श्रमशक्ती आहे जी अतिरिक्त मूल्यांचा थेट स्रोत नाही. वरती आपण पाहिलं की तो एक थेट स्रोत होता, इथे थेट स्रोत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि स्वाभाविक आहे की अनुत्पादक कामगार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. तर आपल्याकडे पर्याय आहेत उत्पादक कामगार, अनुत्पादक कामगार, औद्योगिक कामगार आणि वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण व्यवस्थित पाहिलं तर अनुत्पादक कामगार उत्पादन क्षेत्रामधील श्रमशक्ती आहे जी अतिरिक्त मूल्यांचा थेट स्रोत नाही. डज नॉट लीड टू क्रिएशन ऑफ सरप्लस व्हॅल्यू अशा स्वरूपाचं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर 25व्या प्रश्नाकडे वळूया. 25वा प्रश्न आहे टिंबटिंब मजुरांना एका विशिष्ट कामाची माहिती असते. टिंबटिंब मजुरांना एका विशिष्ट कामाची माहिती असते. व्यावसायिक, अव्यावसायिक, प्रशासकीय, वरीलपैकी काहीही नाही. जर इथे आपण प्रश्न व्यवस्थित वाचला तर व्यावसायिक मजुरांना किंवा प्रोफेशनल ज्याला आपण म्हणतो प्रोफेशनल लेबर यांना एका विशिष्ट कामाची पूर्णतः माहिती असते, म्हणून व्यावसायिक मजूर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन ए. त्याच्यानंतर 26वा प्रश्न जो शेवटचा प्रश्न आहे या सिरीजमध्ये आता. टिंबटिंब मजूर औपचारिक कामांशी संबंधित आहेत आणि पर्यवेक्षकाद्वारे त्यांना सहाय्य केले जाते. ज्यांना सुपरवाइज करण्यासाठी दुसरे लोक असतात अशा मजुरांना आपण काय म्हणतो? अशा मजुरांना प्रशासकीय मजूर म्हणतो, अव्यावसायिक मजूर म्हणतो, व्यावसायिक मजूर म्हणतो की वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण वाचलं व्यावसायिक तर आपण पाहिलं होतं की मजूर एका विशिष्ट गोष्टीची त्यांना किंवा कामाची त्यांना माहिती असते म्हणून व्यावसायिक बोलले जातात. इथे जर पाहिलं तर मजूर औपचारिक कामांशी संबंधित असतात आणि त्यांना सहायता करण्यासाठी सहाय्यकसुद्धा असतात, त्याला आपण प्रशासकीय मजूर असं म्हणतो, म्हणून ऑप्शन ए प्रशासकीय मजूर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण इथे आता एक 26 प्रश्न या सिरीजमध्ये पाहिलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये एक जवळपास अजून 20 प्रश्न आपण कव्हर करूया. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.